वृत्तवाहिनीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात कोकण विकास मंचाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे माजी अधीक्षक हिरालाल जाधव यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल. ठाणे जिल्ह्यात कचराभूमीच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यास निर्माण होत आहे धोका. ठाणेकरांना आलेल्या चुकीच्या पाणी बिलाची ठाणे महापालिकेने केली अखेर दुरुस्ती. नितीन कंपनी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखा वाहतुकीमध्ये करणार बदल. राज्य सरकारने तयार केलेल्या नवीन धोरणामुळे ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा पुनर्विकास रखडला. मध्यवर्ती बँकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात कोकण विकास मंचने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या व सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच अन्य मागण्यांसाठी कोकण विकास मंचच्या पुढाकाराने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभाजन करून पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती करावी. शैक्षणिक पात्रता, जात, संवर्ग, वय व एकूण सेवा या निकषाच्या आधारे पदोन्नती मिळणे अपेक्षित असताना नियमबाह्य पद्धतीने दिलेली पदोन्नती रद्द करावी व संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. संचालक व व्यवस्थापक यांचे जे नातेवाईक बँकेची नोकरी करीत आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावे. बँकेची नोकर भरती IBPS पद्धतीने करावी आणि त्रय संस्थेमार्फत ऑनलाईन अंमलात आणावी. बँकेने जास्त दराने खरेदी केलेल्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करावे. बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी केलेल्या साहित्यांचे लेखा समितीकडून ऑडिट करावे. शेतकऱ्यांना तात्काळ मिळणारी 10,000 रुपये रक्कम त्वरित वाटप करावी. सर्व भागधारकांना शेअर सर्टिफिकेट मिळावे. जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांसाठी कर्ज पिढ्या सुलभ करण्यात याव्यात. बँकेकडून विनाकारण होणारा वाहन खर्च टाळण्याबाबत कारवाई करावी. या मागण्यांबरोबरच मनोरवाडा भिवंडी रस्त्याबाबतच्या मागण्यांचाही यामध्ये समावेश आहे. अशा विविध मागण्यांसाठी आज कोकण विकास मंचने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात हजारो मोर्चेकरी सहभागी होते. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे माजी अधीक्षक हिरालाल जाधव यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाला आहे. मंजुळा शेट्टे हत्या प्रकरणातील आरोपींना कायदेशीर मदत देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुरुंग महानिरीक्षक स्वाती साठे यांचे वर्गणीत प्रकरण समोर आणणारे ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे निलंबित कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्या विरुद्ध शासकीय रकमेचा अपार केल्याचा गुन्हा दाखल झालाय. शासकीय आणि इतर कामासाठी जाण्याकरिता शासकीय रकमेतून खासगी गाडीत इंधन भरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे तत्कालीन कार्यालय अधीक्षक ज्योतिराम पवार यांनी याबाबतची तक्रार दाखल दिली. सध्या पवार आथर रोड कारागृहाचे कार्यालय अधीक्षक आहेत. कारागृह अधीक्षक असताना हिरालाल जाधव यांनी 5 एप्रिल 2016 ते 28 जून 2016 या कालावधीत कायदेशीर अधिकार नसताना दबाव टाकून 9,700 रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. या पैशातून त्यांनी शासकीय आणि इतर कामासाठी जाण्यासाठी खासगी गाडीत इंधन भरले. ही बाब नियमात बसत नसल्याचे त्यांनी सांगितले होते, असेही तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर दक्षता पथकाने रजिस्टर तपासले. या तपासणीमध्ये ही बाब समोर आली. इंधनाची बिले जाधव यांनी जमा केली आहेत. दरम्यान जाधव यांच्यावर कारागृहातील महिला कॉन्स्टेबलचा
विनयभंग करणे, ॲट्रॉसिटी तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 3 गुन्हे यापूर्वी दाखल असून त्यांच्या अडचणी आता आणखीनच वाढल्यात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईलमध्ये नाही. बास, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट, तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, app. Transact, app. ठाणे जिल्ह्यात कचराभूमीच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. स्मार्ट होण्याची स्वप्ने बाळगून स्वच्छतेचा वसा घेऊ पाहणाऱ्या मुंबई महानगर प्रादेशिक शहरांना त्यांच्या कचऱ्याचा प्रश्न मात्र अद्याप सोडवता आलेला नाही. एकीकडे चंगळवादी संस्कृती अंगीकारलेल्या शहरातून प्रचंड प्रमाणात कचरा निर्माण होत असताना या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारी यंत्रणा उभारण्यात मात्र अपयश येत आहे. त्यातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीच्या जागा अत्यंत अपुऱ्या पडू लागल्या असून या कचरा भूमीच्या परिसरात लोकवस्ती वाढू लागल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. मुंबईचा कचरा ठाण्याच्या वेशीवर, ठाण्यातला कचरा दिव्यात, कल्याण डोंबिवलीचा कचरा क्षमता संपलेल्या आधारवाडीत टाकला जातो. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तिन्ही शहरांमध्येही कोणती प्रक्रिया न करता कचरा भूमीवर टाकला जात आहे. कचरा भूमी परिसरातील नागरिकांना अहोरात्र दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. दिवसा माशा तर रात्री डास, यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य कायम धोक्यात असते. कचऱ्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित पालिका प्रशासन पुरेशा सुविधा देत नाहीत. त्यामुळे जीव धोक्यात घालूनच त्यांना काम करावे लागते. मुलुंड येथील मुंबईच्या कचरा भूमीची कचरा सामावून घेण्याची क्षमता 6500 मेट्रिक टन आहे. मात्र इथे प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी जास्त म्हणजे 11000 मेट्रिक टन कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे ठाणे पूर्व विभागातील हरिओम नगर वासियांना कायम त्रास सहन करावा लागतो. ठाण्यातील तब्बल 400 मेट्रिक टन कचरा दिव्याजवळील खर्डी येथे आणून टाकला जातो. या कचरा भूमीची क्षमता आता संपल्यात जमा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच ठाण्यातील एवढा कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न निर्माण झालाय. कल्याण डोंबिवलीतील 650 टन कचरा क्षमता संपलेल्या आधारवाडीतच आणून टाकला जात आहे. त्यामुळे इथे कचऱ्याचा भला मोठा डोंगर तयार झालाय. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्येही कचऱ्याची प्रश्न गंभीर आहे. आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणेकरांना आलेल्या चुकीच्या पाणी बिलाची ठाणे महानगरपालिकेने अखेर दुरुस्ती केली आहे. ठाणे महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांचा परिसर वगळता इमारतींना सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार आकारण्यात आलेल्या चुकीच्या पाणी बिलांमध्ये ठाणे महापालिकेने अखेर दुरुस्ती केली असून ग्राहकांना नव्याने पाणी बिले पाठवण्यास सुरुवात झाली. हे करीत असताना मालमत्ता कराच्या धर्तीवर ठाणेकरांना यंदाच्या वर्षापासून पाणी बिलेही ऑनलाईन पद्धतीने भरता येतील अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची बिले भरण्यासंबंधी सुरू असलेला घोळ लक्षात घेता या संबंधी तक्रारींचा निपटारा करण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्त स्तरावर सोपवण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाय. त्यामुळे तक्रारदारांना यापुढे महापालिका मुख्यालयात
खेटे घालावे लागणार नाहीत असा दावा केला जातोय. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांकडून पाणीपट्टीची रक्कम सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार वसूल करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. या निर्णयाची महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षीपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र काही बिलांमध्ये घरांचे क्षेत्रफळ चुकीचे असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या पद्धतीवर आक्षेप घेतला होता. तत्कालीन महापौर संजय मोरे यांनीही जुन्या पद्धतीने पाणी बिलांची आकारणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सदनिकांच्या क्षेत्रफळानुसारच पाणीपट्टी वसूल केली जाईल असे स्पष्ट केले होते. त्याच वेळी पाणी पुरवठा विभागाकडे देण्यात आलेले पाणी बिलाचे काम पुन्हा मालमत्ता कर विभागाकडे देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये Magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. राज्य सरकारने तयार केलेल्या नवीन धोरणामुळे ठाण्यातील अनधिकृत इमारतीचा पुनर्विकास रखडला आहे. ठाणे शहरातील बेकायदा इमारतींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजनेसारखी मोठी योजना जाहीर झाल्याने या कामाचे श्रेय घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून येथील राजकीय नेत्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. बेकायदा इमारतींचा वेगाने पुनर्विकास व्हावा यासाठी महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील खात दालनामध्ये बिल्डर अधिकाऱ्यांच्या बैठकाही जोरात सुरू झाल्या आहेत. मात्र जुन्या ठाण्यातील अधिकृत धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ ठाणेकरांचे काय या प्रश्नाकडे ढुंकून बघायला सध्या कोणाला वेळ नाही. राज्य सरकारने तयार केलेल्या नव्या TDR धोरणाने जुन्या ठाण्यातील अधिकृत इमारतींचा पुनर्विकास रखडलाय. ठाणे महापालिकेतील प्रशासन बिल्डरांना वाढीव चटई क्षेत्र बहाल करत घोडबंदर मधून अधिकाधिक मलिदा कसा मिळेल यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवण्यात गर्क आहेत. जुने ठाणे शहर वसले तेव्हा तेथील रस्त्यांची रुंदी कमी होती. ब्राह्मण सोसायटी, भास्कर कॉलनी, नौपाडा, उतळसर या भागातील अनेक रस्ते 6 मीटर पेक्षाही कमी रुंदीचे आहेत. सध्या या भागात बांधकामांसाठी 1 FSI दिला जातो. त्यावर 40% TDR आणि इमारत 1974 पूर्वीची असेल तर 15% अतिरिक्त चटई क्षेत्र देण्याची तरतूद आहे. या एकत्रित चटई क्षेत्राद्वारे अधिकृत इमारतींचा कसाबसा पुनर्विकास होतो. त्यामुळे येथील पुनर्विकासासाठी चटई क्षेत्र वाढवून द्यावे अशी जुनी मागणी आहे. मात्र रहिवाशांची ही कोंडी फोडण्याऐवजी सरकारने नव्या TDR धोरणाने पुनर्विकासाचे त्रांगडे अधिक गुंतागुंतीचे केले आहेत. इमारती भोवती 9 मीटरचा रस्ता नसेल तर विकास हस्तांतरण हक्क देता येणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने नव्या धोरणात घेतली आहे. मुख्य शहरात FSI वाढून दिला तर येथील नागरी सुविधांवर ताण येईल असे कारण त्यासाठी सरकारने दिले आहे. या धोरणामुळे जुन्या ठाण्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. नितीन कंपनी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखा वाहतुकीमध्ये बदल करणार आहे. जुन्या आणि नव्या ठाण्याचा मध्यबिंदू समजल्या जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी चौकातील वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदण्यासाठी येथील वाहतूक मार्गात मोठे फेरबदल करण्याचा प्रस्ताव ठाणे वाहतूक विभागाने तयार केला असून येथे सध्या स्थितीत बंद अवस्थेत असलेल्या सिग्नलच्या संख्येत कपात करून ही यंत्रणा नव्याने कार्यान्वित करण्याचा निर्णय येत्या काही दिवसात अंमलात आणला जाणार आहे. तसेच चौकातील 2 सिग्नल कमी करण्यासाठी महामार्गालगत असलेल्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर काही भागापर्यंत एकेरी वाहतूक सुरू करता येऊ शकते का याची चाचपणी वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. येत्या 15 दिवसांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवण्याचा पोलिसांचा मानस आहे. ठाणे शहर तसे वागळे परिसरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून नितीन कंपनीचा चौक महत्त्वाचा मानला जातो. मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या चौकातून वागळे स्टेट, मुंबई, घोडबंदर आणि ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणारे 4 प्रशस्त रस्ते आहेत. तसेच या मार्गाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्तेही आहेत. गेल्या काही वर्षापासून या चौकामध्ये वाहनांचा भार वाढलाय.
मात्र त्याचे योग्य प्रकारे नियोजन होत नसल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी आता नियोजन सुरू केले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबर ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.